रेषा वाढवल्या तर छेदत नाहीत. ओके. आणखी कोणाला सांगायचे वेगळ्या पद्धतीनं? प्राजक्ता. ज्या रेषा एकमेकांना कधी छेदत नाहीत त्याला समांतर रेषा असं म्हणतात. समांतर रेषा आणि छेदिका अशीच आहे व्याख्या पुस्तकात? आणखी कोण सांगते? मुलामध्ये कोण सांगते? प्रथमेश. आणि बोलायला शिका. तुम्ही बोलायला शिकला तरच तुम्हाला गणितामध्ये गोडी निर्माण होईल. एकाच प्रतलातील एकमेकांना छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. छेदणाऱ्या का न छेदणाऱ्या? न छेदणारा शब्द महत्वाचा आहे. ओके. प्रज्वल. करेक्ट. तर इथं एकाच प्रतल हा शब्द वापरला हा खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. इथं जर एकाच प्रतल नसेल आणि नुसतं तुम्ही जर असं म्हणला तर एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा, तर ही व्याख्या होत नाही. एकाच प्रतलात हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, कारण दोन प्रतलातल्या रेषा पण एकमेकांना छेदत नसतात कधीच. ठीक आहे, पण त्यांना समांतर रेषा म्हणत नाहीत. लक्षात. त्यामुळे एकाच प्रतलातील हा शब्द नेहमी वापरत चला. तर when two line in a same plane are not intersect with each other then it's known as parallel line. म्हणजेच एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. आता या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्ही पाहत असाल की दोन लाईन आहेत, लाईन एम अँड लाईन एन, म्हणजे रेषा एम आणि रेषा एन या परस्परांना छेदत नाहीत आणि एकाच प्लेन मध्ये आहेत, एकाच प्रतलात आहेत, तर त्याला आपण समांतर रेषा म्हणतो. आणि लिहित असताना आपण रेषा यम समांतर रेषा एन असं लिहितो. ज्या दोन उभ्या रेषा आपण या ठिकाणी दाखवलेल्या आहेत त्याचं अर्थ आहे समांतर. त्याला इंग्लिशमध्ये पॅरलल असं म्हणतात. लाईन एम पॅरलल लाईन एन. तर आणि यांची ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? मग यांना जर आपण एखादी छेदिका ड्रॉ केली अशी आणि याला नाव दिलं समजा यल, तर रेषा यल ही रेषा यम आणि रेषा एन यांची छेदिका आहे किंवा ट्रान्सव्हर्सल आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. मग यांचे काय गुणधर्म आहेत? तर गुणधर्म अतिशय सोपे आहेत. आपण यापूर्वीच्या टॉपिकमध्ये संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन आणि त्यांच्या जोड्या पियर्स कशा शोधायच्या पाहिलेल्या आहेत. त्याच जर समजा पॅरलल लाईन मध्ये जर असतील, म्हणजे या दोन लाईन पॅरलल आहेत समजा, एम आणि एन लाईन्स आर इन पॅरलल and their intersecting line is L, तर या ठिकाणी जे संगत कोणाच्या जोड्या होतात त्या एकरूप असतात. म्हणजे समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले तयार होणाऱ्या संगत कोणाच्या जोड्या एकरूप असतात. म्हणजे या ठिकाणी जर आपण ए बी सी डी ई एफ जी एच अशी जर कोणांची नावं दिली असतील आणि या ठिकाणी आपण असं लिहिलं रेषा यम समांतर रेषा एन, जर असं असेल तर या ठिकाणी जे संगत कोन तयार होतात, संगत कोन एकरूप असतात. हा पहिला गुणधर्म लक्षात ठेवा.
संगत कोण एकरूप म्हणजे कोणते कोणते कोण मग एकरूप, यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, इफ द लाईन M and N आर parallel and its transversal is line L, then the corresponding angle are congruents. corresponding म्हणजे माहिती आहे तुम्हाला संगत कोण, आणि हे संगत कोण कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. कॉन्ग्रंट म्हणजेच काय, एकरूप. आणखी एक आपल्या क्लासचा फायदा तुम्हाला काय होणार आहे सांगतो. जर तुम्ही मराठी मीडियमला असाल तर तुम्हाला इंग्लिश वर्ड्स पण माहित होतात, आणि जर इंग्लिश मीडियमला असाल तर तुम्हाला मातृभाषेमध्ये पण याला काय म्हणतात समजेल. ठीक आहे. तर असा दुहेरी फायदा आपल्या या क्लासचा मुलांना होणार आहे किंवा होतो, आणि रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहिला तर जास्त होईल आणखी. तर संगत कोण एकरूप असतात म्हणजे या ठिकाणी कोणते कोणते कोण एकरूप असतील, तर अँगल ए कॉन्ग्रंट, कॉन्ग्रंटचं साइन असं आहे पहा, अँगल F ही फर्स्ट पेयर, सेकंड पेयर अँगल बी एकरूप अँगल E, थर्ड अँगल C एकरूप अँगल G, and fourth angle D congruent angle H. तर या चार संगत कोणाच्या जोड्या आहेत, या चार संगत कोणाच्या जोड्या केव्हा एकरूप असतात, जर या समांतर रेषा असतील तरच, आणि जर हे एकरूप असतील तर त्या समांतर रेषा असतात. हा त्याचा पुन्हा व्यत्यास पण आहे. आता तुम्हाला जसं तुम्ही 9वीला जाणार आहे तसं तुम्हाला प्रमेय आणि प्रमेयाची व्यत्यास पण शिकायला मिळणार आहे. तर संगत कोणाचा गुणधर्म लक्षात आला तुम्हाला, ओके. करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट, हा झाला पहिला नियम. त्याचबरोबर इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी अँगल पेअर. म्हणजे सप्लिमेंटरी म्हणजे कसे, पूरक कोणाच्या जोड्या असतात, म्हणजे त्यांची बेरीज किती असते, 180 अंश. म्हणजे आपण असं लिहू शकतो, आंतरकोन हे पूरक असतात किंवा आंतरकोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हा दुसरा गुणधर्म आहे. तर दुसरा गुणधर्म आपण याच ठिकाणी लिहूयात. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या. ओके. तर दुसरा गुणधर्म आहे आंतरकोणाच्या संदर्भामध्ये आंतरकोन हे पूरक कोण असतात. पूरक कोण म्हणजे कसे, इंटेरियर अँगल्स आर अ सप्लिमेंटरी अँगल पेअर. म्हणजे त्यांच्या कोणाची बेरीज, म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, अँगल सी माप कोण सी अधिक माप कोण ई इज इक्वल टू 180 डिग्री, माप कोण डी प्लस माप कोण एफ बरोबर 180 अंश. त्याला इंग्लिश मध्ये मेजर अँगल सी प्लस मेजर अँगल ई अँड मेजर अँगल डी प्लस मेजर अँगल एफ. तर हे केव्हा शक्य आहे, जर लाईन पॅरलल असतील तरच. म्हणून आपल्या धड्याचं नावच आहे समांतर रेषेचे गुणधर्म. समांतर रेषा आणि छेदिका यांच्याशी संबंधित गुणधर्म आहेत हे सर्व. यानंतर तिसरा गुणधर्म, याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हवा असेल तर. तिसरा गुणधर्म आहे अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट अँगल. म्हणजेच व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात. व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात. आणि व्युत्क्रम कोण कोणते आहेत मग या ठिकाणी, व्युत्क्रम कोण एकरूप असतात. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणू शकतो आपण, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. कोणते कोणते आहेत अल्टरनेट अँगल, अँगल सी एकरूप अँगल एफ, अँगल डी एकरूप अँगल ई,
तर हे महत्वाचे गुणधर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि याच्यावरच परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, याच्यापेक्षा वेगळं काही येणार नाही. याच्यासोबत आणखी एक आपल्याला प्रश्न प्रकार लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे संगत कोणाच्या जोड्या किती तयार होतात आणि कुठं कुठं तयार होतात. तर यानंतर आपण पाहूयात. समजा when there are 3 parallel line intersect by a transversal, then how many congruent angle pair formed. म्हणजे 3 समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात. सांगता येईल तुम्हाला? किंवा सिंपली या आकृतीमध्ये संगत कोणाच्या किती जोड्या आहेत. आकृती तुमच्या समोर आहे. किती जोड्या तयार होतात संगत कोणाच्या? ओके, करेक्ट. तर 8 का 12. तर पहा या ठिकाणी 4 कोण आहेत पहा, 1 2 3 4. तसे इथं पण असतील 5 6 7 8, इथं पण असतील 9 10 11 12. ठीक आहे. आता हे पहिले 4 आणि हे 4 यांच्या जोड्या लावल्या तर किती जोड्या तयार झाल्या? 4. बरोबर आहे. संगत कोणाच्या किती जोड्या तयार झाल्या? 4. पुन्हा या ठिकाणची 4 आणि ते खालचे 4 यांच्या जोड्या लावल्या तर आणखी 4 पेअर तयार झाल्या. पण एका मुलाने समजा इथले 4 आणि हे 4 यांच्या जोड्या लावल्या तर हे 4, आणि म्हणून या ठिकाणी टोटल 4 + 4 + 4 = 12 पेअर्स. 12 जोड्या तयार होतात. या ठिकाणी संगत कोणाच्या 12 जोड्या तयार होतात. कळालं? ओके, नाईस. आता या संगत कोणाच्या 12 जोड्या तयार झाल्या, मग व्युत्क्रम कोणाच्या किती होतील? तर त्याचा एक नियम लक्षात ठेवा. जेवढ्या संगत कोणाच्या होत्या त्याच्या हाफ म्हणजे निम्म्या व्युत्क्रम कोणाच्या 6, आणि इंटेरियर अँगलच्या किती होतील? मग इंटेरियरच्या पण 6च होणार. ठीक आहे. म्हणजे हे सोपं आहे. तुम्ही एकदा संगतचं शोधलात की व्युत्क्रम कोण त्याच्या अर्धा आणि आंतरकोन पण त्याच्या अर्धा होतो. कळालं सर्वांना? ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. जर 2 समांतर रेषेला दुसऱ्या 2 समांतर रेषांनी छेदलं तर संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात? सांगा. ऑप्शन 1 4, ऑप्शन 2 8, ऑप्शन 3 36 आणि ऑप्शन 4 16. किंवा तुम्हाला जे सांगायचे ते उत्तर सांगा. असं काही नाही की ऑप्शन मी दिले म्हणून. या आकृतीमध्ये संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात? करस्पॉन्डिंग अँगल पेअर. त्यानंतर व्युत्क्रम कोणाच्या किती होतात? आणि आंतर कोणाच्या किती होतात? संगत कोणाच्या किती होतात, व्युत्क्रम कोणाच्या किती होतात आणि आंतर कोणाच्या किती होतात? असे प्रश्न परीक्षेत विचारले जातात, एवढं लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जोड्या कशा तयार होतात किंवा लावायच्या कशा तुम्हाला मी शिकवतो पटकन. इथं पॉइंट किती आहेत तेवढे बघायचे फक्त. किती पॉइंट आहेत? 4. ठीक आहे. या पॉइंटहून या पॉइंटला एक रेष ओढली की 4 जोड्या झाल्या. या पॉइंटहून या पॉइंटला एक रेष ओढली की 4 जोड्या झाल्या. या पॉइंटहून या पॉइंटला ह्या 4 आणि या पॉइंटहून या पॉइंटला 4.
ठीक आहे, डायगोनल होत नाही, तर म्हणजे कर्णावर होत नाही जोडी, फक्त स्ट्रेट लाईन मध्ये जोडी होते. मग किती झालं टोटल? 16. संगत कोणाच्या? 16. व्युत्क्रम कोणाच्या? त्याच्या अर्ध्या, आणि अंतर कोणाच्या? त्याच्या अर्ध्या. झालं उत्तरच. म्हणजे तुम्ही एकाचं उत्तर शोधलं की सगळेच उत्तर तुम्हाला मिळतात. लक्षात आलं सर्वांना? ओके, नेक्स्ट. स्क्रीनशॉट घ्या याचा काढून. चला पुढचा क्वेश्चन. समजा 3 समांतर रेषा आहेत आणि त्याला दुसऱ्या 2 समांतर रेषांनी छेदलं, तर आता संगत कोणाच्या किती होतील सांगा? म्हणजे भरपूर प्रश्न असतात आपल्याला तयार करायला, विचार करायला आणि सोडवायला. विचारपूर्वक सोडवा, गडबड करू नका. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल पेयर किती होतात? करस्पॉन्डिंग अँगल पेयर, त्यानंतर अल्टरनेट अँगल पेयर, आणि त्यानंतर इंटेरियर अँगल पेयर. मग अगोदर करस्पॉन्डिंग शोधा. 24 झाल्या तर खालच्या 12 होतात, 12 6 होत नाहीत. कोण केलं कमेंट्स मेसेज मध्ये? 28 14 14 12 12 कसं असं होणार आहे? तर तुम्ही पाठवलेल्या सर्व उत्तरापैकी अतिशय योग्य उत्तर कुणाचंच नाही. कुणाचंच नाही म्हणतोय मी, कळलं का? तुम्ही जेवढे काही उत्तर पाठवलेली आहेत म्हणजे कसं काय विसरता तुम्ही शिकवलेला लगेच असं पटकन? किती सोप्या सोप्या कन्सेप्ट आहेत तरी तुम्ही विसरतात. बघा मी तुम्हाला जोड्या दाखवतो लावून. आता फक्त रेषा ओढली की 4चा पाडा म्हणायचं तुम्ही. पहा, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36. 36 pair are there and next 80. खालच्या 18 असतात. किती सिंपल आहे. तुम्हाला नुसतं पेयर लावायचे तशा पॉइंटला पॉइंट नुसतं, आणि 4चा टेबल म्हणायचं नुसतं. सोपं अगदी. 36 18 18 इज द करेक्ट आन्सर. 36 18 18 हे अतिशय योग्य उत्तर आहे. समजलं? ओके. आता अतिशय सोपा प्रश्न हा घेतला की मग आपण दुसरा कन्सेप्ट घेणार आहोत. शेवटचा प्रश्न आता या घटकावरचा आणि सोपा. 3 समांतर रेषा. आता कुणीही चुकणार नाही, काळजीपूर्वक उत्तर द्या. याला दुसऱ्या 3 समांतर रेषा असणाऱ्या छेदणाऱ्या. तर संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात? या समांतरच असल्या पाहिजेत असं काही नाही बरं का, लक्षात घ्या. समांतर नसले तरी तेवढ्याच जोड्या होतात, फक्त कॉन्ग्रंट नसतात, एकरूप नसतात. तर आता इथं किती होतात संगत कोणाच्या, व्युत्क्रम कोणाच्या आणि आंतर कोणाच्या? करस्पॉन्डिंग अँगल पेयर, इंटेरियर अँगल पेयर अँड
करेक्ट. कोणाचे उत्तर आलेलं नाही अजून, मी उभं करेक्ट म्हणायला लागलोय. तुम्ही व्यवस्थित शांत डोक्याने उत्तर लिहा. सतीश 52 पेर, ओके. यश 24, केतकी 60, बरेच जण झाले आता 60 बघा. तुम्हाला मी गणित शिकवणार झाले, तुम्हाला एक म्हणजे हा गेम आहे, खरं तर हा खेळ आहे, म्हणजे जस्ट मेकिंग पेअर्स. तर हे जस्ट मेकिंग पेअर मध्ये सुद्धा तुम्ही कर्तव्या तुझं खूप खूप अभिनंदन, तुझं उत्तर बरोबर आलंय. आतापर्यंत आलेल्या उत्तरामध्ये एकच उत्तर बरोबर आलेलं ते म्हणजे कर्तव्याचं, आणि ते उत्तर आहे विश्वतेज. करेक्ट आन्सर. आता त्यांची उत्तर बघू नका काय आहेत, आपले आपण प्रयत्न करा. ओके, तर पहा मी सांगतोय याचं स्पष्टीकरण. आता जनरली बघा, जर आपण इथे पियर लावलाय, समजा हे 4, 4, 8 आणि हे 4, 12, म्हणजे थोडक्यात एका लाईनवर 12 पियर झालेत अशा, बरोबर आहे का? सेम इथं पण 12 पेअर होणार आहेत आणि सेम इथं पण 12 पेअर होणार आहेत. किती झाल्या? 12 1 12, 12 2 36, 12 2 24, 12 3 36. तसंच आता या लाईनवर पाहूया, 4, 4, 8 आणि हे 12, म्हणजे इथं पण 12 अशा आडव्या, हॉरिझॉन्टली 12 12 12 आणि व्हर्टिकली 12 12 12, 12 सक 72. किती सिंपल आहे, म्हणजे खूप असं काही खूप रेषे बोलत बसायची गरज नाही. आपल्याला हे तर्क आणि अंदाज बांधता आले पाहिजेत, अनुमान काढता आले पाहिजेत. ठीक आहे, समजलं सर्वांना? लक्षात आलं? तर या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. ठीक आहे, तर परीक्षेमध्ये वगैरे जर पाहिलं तर हे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला पियर्सच विचारलेत मॅक्झिमम. आता एक प्रश्न 2018ला तर असा आला होता बघा, पहिला हा प्रश्न 2018चा आहे. हा प्रश्न 2018चा प्रश्न आला होता की यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल आणि इंटेरियर अँगल तर करस्पॉन्डिंग आणि इंटेरियर अँगलचे किती पेअर आहेत असं विचारलं होतं त्याच्यामध्ये, टोटल पेअर. हा प्रश्न 2018 मध्ये विचारलेला आहे, करस्पॉन्डिंग आणि इंटेरियर अँगलचे किती पेअर आहेत. आणि बाकी जनरली सोपेच प्रश्न होते, असे काही नव्हतं या घटकावर जास्त विचारलेलं. तर हे सोडवता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर आणखी एक फक्त कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचं आहे. when two parallel line, म्हणजे दोन पॅरलल लाईन आहेत समजा, आता एल आणि एम, याची एक ट्रान्सव्हर्सल आहे. तर या ठिकाणी हा एक कोन तयार होतो आणि हा एक कोन तयार होतो. याचा जर कोन दुभाजक काढला, म्हणजे अँगल बायसेक्टर, म्हणजे हे दोन कोन समान करणारा, आणि याचा पण अँगल बायसेक्टर जर आपण काढला असा, तर या ठिकाणी एक अँगल तयार होतो. तर हा 90 अंशाचाच असतो, हे लक्षात ठेवा कधी पण. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की हा कोन किती अंशाचा असतो, आणि आलेला आहे असा एक प्रश्न. त्यामुळे हा कोन नेहमी 90 अंशाचा असतो हे लक्षात ठेवा. आणि इकडे पण जर आपण असे अँगल बायसेक्टर काढले असे, तर हा कोन तयार होतो, हा पण 90चाच असतो. ठीक आहे, आणि या ठिकाणी जे अँगल तयार होतात हे पण 90चेच असतात असे.
म्हणजे थोडक्यात याला जर नाव दिलं ABCD तर हा एक रेक्टँगल तयार होत असतो, रेक्टँगल. हे आपल्याला माहिती असू द्या. यानंतर जेव्हा दोन समांतर रेषा असतात आणि त्याला एका छेदिकेने छेदलं जातं, जर तुम्हाला या ठिकाणी एका जरी कोणाचं माप माहित झालं तर तुम्ही राहिलेले सर्व अँगल फाइंड आउट करू शकता. तर ते कसे सांगतो, समजा हा कोण आहे 60 डिग्रीचा, तर त्याच्यासोबत हा त्याचा लिनियर अँगल आहे. लिनियर अँगल म्हणजे त्याचं माप किती असतं मग 120, बरोबर आहे. 60च्या अपोजिट हा 60च असणार आहे आणि 120च्या अपोजिट हा 120 येणार आहे. आणि जर या M आणि N पॅरलल असतील तर हे सेम अँगल इथे म्हणजे कॉन्ग्रंट असणार आहेत असेच. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला एक जरी अँगल, एक जरी कोन माहिती झाला या आकृतीमध्ये तर इतर सर्व 7च्या 7 अँगल तुम्ही सांगू शकतात. तर यावर कसे प्रश्न असतात तुम्हाला सांगतो. याला जर नंबरिंग दिली, नंबरिंग म्हणजे कसं पहा, नंबर दिला याला 1 2 3 4 5 6 7 8 आणि तुम्हाला असं विचारलं की 2 नंबरचा जो कोन आहे याच्याशी एकरूप या आकृतीमध्ये किती कोन आहेत दुसरे, ज्यांचं माप 2 कोणाच्या इतकंच आहे, अशी किती कोन आहेत आकृतीमध्ये. तर असे 3 कोन तुम्हाला दिसतील. ठीक आहे. असाच प्रश्न तुम्हाला जर आणखी एक रेषा इथे ओढली अशी आणि असं विचारलं की आता सांगा की 60 अंश माप असलेले या आकृतीमध्ये आणखी किती कोन आहेत, तर पुन्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा 60 पुन्हा हा 20, 120 हा 60, हा 120 हा 60, 120 हा 60. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. असं लगेच आपण कोण सांगू शकतो असे किती होतात, म्हणजे 60 अंशाचे किती कोण आहेत इथं, 120 अंशाचे किती कोण आहेत, असे प्रश्न आपल्याला तोंडी सोडवता येतात आणि तुम्ही पुस्तकातले प्रश्न तसे सोडवू शकतात. त्यानंतर यावर x ची किंमत काढा या प्रकारचे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. x ची किंमत काढा. उदाहरणार्थ पहा, या 2 समांतर रेषा आहेत, त्यांची एक छेदिका दाखवलेली आहे आणि हा जो कोण आहे इथला, हा कोण आहे 2x आणि हा जो कोण आहे हा आहे 5x अधिक 5 अंश. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, x ची किंमत शोधा असं विचारतात. x ची किंमत शोधा. दिलेल्या आकृतीमध्ये एक कोण आहे 2x, दुसरा आहे 5x अधिक 5. तर x ची किंमत शोधा. प्राजक्ता दुरुक्कर, अतिशय बरोबर उत्तर आहे. तर हे कसं शोधायचं ते सांगतो तुम्हाला मी. तर ह्या आता पहा, हा 2x आहे, त्याचा समांतर हा कोण किती असेल, 2x असेल, किंवा हा कोण याचा समांतर इथला कोण असेल 5x अधिक 5. तर योगायोगानं हे कोण लिनियर अँगल पेअर आहेत, म्हणजे रेषीय जोडीतील कोण आहेत. हे कोण कसे आहेत, रेषीय जोडीतील कोण. आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते, रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते 180 अंश. म्हणजे यांची बेरीज किती असणार मग 5x अधिक 5 अधिक 2x बरोबर 180. मग 2x आणि हे 5x किती झाले 7x अधिक 5 बरोबर 180. मग 7x बरोबर 180 वजा 5, कारण हे प्लस 5 आपण मायनस करूयात,
मग 7x बरोबर 175 आणि म्हणून x बरोबर 175 भागिले 7 म्हणजे x बरोबर 25. आणि ही किंमत दिलेल्या ठिकाणी ठेवून पहा. हे 2x म्हणजे किती होईल? मग 25 किंमत असेल तर हा होईल 50 अंश आणि 5x अधिक 5 किती होईल? 25 5 125 आणि 5 130 अंश. तर हे आपल्याला माहितच आहे 50 अंश आणि 130 अंश. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सोडवता येईल, सांगता येईल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. लक्षात आलं सर्वांना? किती आली x ची किंमत? 25. आता दुसरं एक उदाहरण सोडवा आणि त्यामध्ये तुम्ही x ची किंमत मला शोधून सांगा. तर या ठिकाणी 4x आणि हा एक अँगल दाखवलेला आहे, तो आहे 5x वजा 30. तर x ची किंमत किती? Find the value of x. आता पहिल्यांदा तुम्ही हे समजून घ्या की हा 4x जो कोण आहे तो इथे लिहू शकतो आपण. कारण काय? तर करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. संगत कोणाचं माप समान असतं ना, 4x 4x. आता 4x आणि हा दिलेला खालचा 5x वजा 30 यांची बेरीज 180 असते का दोन्ही समान असतात हे आधी समजून घ्या तुम्ही. तर हे दोन्हीही ऑपोजिट अँगल आहेत आणि त्यांची माप समान असतात. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो 5x वजा 30 बरोबर 4x. ते इक्वल लिहायचं, म्हणजे इक्वेशन काय मांडायचं हे पण कळलं पाहिजे आपणास. आणि हे -30 इकडे घ्या, 5x बरोबर 4x अधिक 30 होईल. आता हे 4x इकडे मायनस करा, 5x वजा 4x बरोबर 30 आणि म्हणून x बरोबर 30. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांची बेरीज करायची असते असं नाही, लक्षात घ्या. म्हणजे इथं फसवलं जातं आपल्याला असं परीक्षेमध्ये. मग आपल्याला काय लक्षात येणं गरजेचं आहे? तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी जो कोण दिलाय तो रेषीय जोडीतील आहे, तो विरुद्ध कोण आहे, तो सारखा आहे. म्हणजे ह्या सर्व बाबीचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला अशी प्रश्न सोडवता येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आणि तुम्हाला x ची किंमत शोधा असा प्रश्न किंवा कोणाच्या जोड्या किती होतात असा प्रश्न, या दोन प्रश्नापैकीच परीक्षित प्रश्न येणार, हे पण निश्चित आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, समजा आपण अशी एक आकृती ड्रॉ केलेली आहे. या तिन्ही रेषा समांतर आहेत.
तर हा कोण आहे 50 अंश आणि हा कोण आहे 60 अंश. तर हा कोण किती, याला पॉइंट देऊयात आपण ABC. तर कोण ABC बरोबर किती? करेक्ट. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा जर 60 असेल तर त्याचा हा अल्टरनेट अँगल 60 होईल. हा 50 आहे त्याचा हा अल्टरनेट अँगल 50 होईल. आणि हा एकत्रित जर पाहिला तर हा होईल 110 110. या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतात. ठीक आहे. तर यावरची सराव प्रश्न सोडवा, सराव करा. नक्कीच अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येतील. यानंतर पुढे आतापर्यंत आपले 14 टॉपिक पूर्ण झालेले आहेत. 16 टॉपिक आहेत टोटल गणितामध्ये. आणि आपण 15 मे पर्यंत, 15 मे, ठीक आहे, म्हणजे या महिन्याचे आणखी 10 दिवस आणि पुढचे 15 दिवस, असे 25 दिवसामध्ये गणिताचे राहिलेले 28 टॉपिक पूर्ण करणार, 18 टॉपिक पूर्ण करणार आहोत. आतापर्यंत झालेले 14, पुढचे 18, असे 32 टॉपिक आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये शिकायचे. ठीक आहे. आणि 15 मे नंतर आपण बुद्धिमत्तेला सुरुवात करणार आहोत. आणि तिथून 1.5 महिन्यामध्ये बुद्धिमत्तेचे पण जे काही घटक आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे. तर अशा प्रकारे आपला टेंटेटिव्ह सिलेबस चालणार आहे. तर प्राजक्ता, काय विचारायचे तुला? तर शनिवार रविवार आपण टेस्ट देतो, त्यामुळे शनिवार रविवार आपण क्लास घेत नाहीत. आपले क्लास फक्त सोमवार ते शुक्रवार दररोज याच टायमिंग मध्ये झूमद्वारे घेतले जाते. ओके. आणखी कोणाला काय विचारायचंय? प्रज्वल. सर तुम्ही मध्ये आपली जी क्लास मिस झाली म्हणजे पेपरमुळे बंद केले घेतो घेणार आहे. सगळे क्लासेस घेणार आहे मी, तुम्ही ताण घेऊ नका. ठीक आहे. असं म्हणजे असं एका दिवसातून केलं चालेल? आपले क्लासेस किती तारखेला चालू झालेत माहिती आहे का कोणाला? 17 कोण होतं पहिल्या डे पासून जॉईन? त्यांनी रेज हँड करा. ओम नरुटे. ओम नरुटे, हा बोल बाळा. 17 एप्रिल, 17 मार्च, बरोबर आहे का? आणि आपल्या माहितीस्तव आपण 90 दिवसाची बॅच घेणार होतो. किती दिवसाची? 90 दिवस. म्हणजे आपले क्लास कधी संपणार होते? 17 जूनला, बरोबर आहे का? ओके. तर तुमचे जे 6 दिवस आहेत ना, एक तर ते 6 दिवस मी 17 जून नंतर एक्स्ट्रा घेईन किंवा मध्ये सुट्टीची घेईन. तुम्हाला सांगून घेईन, तुमचा एकही तास मिस होणार नाही. सिलेबस राहिला तर 4 दिवस जास्त घेईन. ठीक आहे. त्यामुळे राहिलेल्या तासाचा ताण अजिबात घेऊ नका. ठीक आहे. त्यामुळं ते कधी होतील वगैरे असं काही नाही, माझ्या माइंडमध्ये असतंच ते. आणि मी कुठलीही गोष्ट जे कमेंट करतो ते पूर्ण करतोच. त्यामुळं आपले तास 90 दिवसाचं आपण म्हटलं होतं. 90 दिवस आपले 18, 16, 17 जूनला संपतात. तिथूनही पुढे आपण एक आठवडा घेतला तरी चालतो, नसेल तर मध्ये सुट्ट्याचं घेतलं तरी चालतो. मी माझ्या सोयीनुसार तुमचे ते सर्व कोरम पूर्ण करून देणार आहे. तुम्ही फक्त सराव करा, जास्तीत जास्त व्हिडिओ पहा, नोट्स काढा. नोट्सची PDF कोणीतरी आज करणार होते, केले नसतील तर उद्या करा, परवा करा. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये, तुमच्या परिसरामध्ये जर इयत्ता 4थीला 5वीला काही मुलं असतील तर त्यांच्यासाठी पण नवोदय आणि स्कॉलरशिपचे क्लासेस चालू आहेत. हा पण मेसेज सांगा, कारण तुम्ही गणित शिकत आहात, बरोबर आहे? तुम्ही सध्या 8वीच्या वर्गात आहात, त्यामुळे तुम्ही
5वीच्या मुलांना सांगितलं म्हणून ते काय तुमच्यापेक्षा हुशार होणार नाहीत. पण तुमच्या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये अशी हुशार मुलं भरपूर असतात आणि त्यांना क्लास माहिती नसतात. मग इच्छा असून पण त्यांना अशी संधी मिळत नाही. आणि बऱ्याच पॅरेंट्सची तर परिस्थिती अशी आहे की भरपूर पैसे आहेत, सगळं आहे, क्लास लावायचे, पण कुठं लावायचं माहिती नाही. त्यामुळे जर तुम्हाला या क्लासमधलं सर्व काही समजत असेल, आवडत असेल, तर नक्कीच आपल्या परिसरातील आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या मित्र किंवा मित्रांची मुलं, म्हणजे जर समजा पॅरेंट्स कोणी ऐकत असतील तर शेअर करायला शिका. कारण चांगल्या गोष्टी आपण इतरांना सांगितल्या तर त्यांना पण चांगल्या पद्धतीचं गणित शिकता येईल आणि नक्कीच तेही आपल्याबरोबर प्रगती करतील. तर एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि आजची झूम मीटिंग आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट.